करू मी? प्लीज तूच आता मला मार्ग दाखव. काय झालं दादा? बघतो हा मॅडम. हे घ्या. या देवळात त्या दिवशीचा जो शेवटचा भक्त असतो ना, त्यांना हा देवाचा प्रसाद म्हणून मिळतो. समोर झाड दिसतं, त्याच्या फांदीला ही ओढणी बांध आणि तुझी जी काय इच्छा असेल ती देवाला सांग. देव ती नक्कीच पूर्ण करेल. अभिजित, तुला का कळत नाही अभिजित? इथे मी माझा जोडीदार शोधायला आले होते आणि नियतीने प्रत्येक वेळी काही ना काही संकेत दिले मला. मला प्रेमाचा अर्थ तू समजावलास, वेळोवेळी वाचवलंस. मला ह्या सगळ्या गोष्टी खूप आधी कळायला हव्या होत्या अभिजित, पण नशिबाचे इशारे मला नाही समजू शकले. मला माहिती होतं अभिजित, असे रस्ते वेगळे निवडल्याने प्रेम विसरता येत नाही. मी तुला नाही विसरू शकणार कधीच. उद्या माझा जीव गेला तरी चालेल, पण तुला काय झालेलं मी नाही बघू शकत. शमिका, तुझा जीव, तुझं आयुष्य आता माझं झालंय. असंच नाही जाऊ देणार मी. तुझी नि माझी भेटती क्षणोक्षणी का आठवे, आधी कधी ना वाटले काहीतरी होते नवे. सांगू कशा मी तुला सख्या रे माझ्या या भावना. प्रेम हे फिलिंग इतकं सुंदर आहे हे आत्ता कळतंय मला. हे कळायला इतका उशीर का झाला अभिजित? प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, एक प्रवास असतो. आपला प्रवास असाच होणार होता आणि आपली वेळही हीच होती. मी घरी गेल्यावर पहिले मम्माला सांगणार आहे. आजवर मी जे शोधत होते ते मिळालंय मला. प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते आणि ही गोष्ट तुझ्या किंवा माझ्या घरी सांगण्याची ही वेळ नाहीये शमिका. गेले काही दिवस आपल्या दोघांच्याही घरात प्रॉब्लेम सुरू आहे. ते सॉल्व्ह झाले की आपण नक्की घरी सांगूया. सॉरी आय एम सो सॉरी. प्लीज. इट्स ओके. ओके.